आपल्याच गावात येऊन आपल्यावरच फडफड करून गेला रे हा तर. हा लुच्चन गिच्च करून गेला गावातल्या लोक आपल्याला. काय कचरा समजते का लेखा? पण याले हिसका शिकावा लागते राजा. आपल्या गावातून आपलीच त्यानं खरडपट्टी काढली ना, बिना वस्तारी हाणली. याले अवकात करा लागते राजा आता शिवल्या सायाले. बरं गडा नामदेव, तुम्हाला जरी कमी बोलला तो, आमची तर पुरी अशी तशी करून टाकली त्यानं हरामखोरानं. आम्हाला बोलला का तो? हो बापा नामदेव, आम्हाला बोलला तो दलिंदर. हा तर चोरावर मोहून राहिला, आपल्या गावात येऊन आपल्यावर शिजर होऊन राहिला. हा याले अवकात करा लागते गड आता. याची दिवस भरले आता. याले अटीस आहे की नाही 2-4 फटकेच मारायला पोलीस ते शिवले असा आले. बाजार लागेल तो चांगला हाना लागला अटीसा मजबूत. मग पाहून घेतलं असतं पुढच्या पुढे. काय राजा पुढे बा नुसतं कुस्त्या मारामारीच्याच गोष्टी. कधी तर प्रेमाने घेत जा. तो काय चुकीचं बोलला का? आपण मदत नाही केली, थांबवलं का आपण शिवल्याले? या दगड्याला मोठा फुडका येऊन राहणार त्या शिवल्याचा. थांबलेला नाही गेलो म्हणते. तू जाय मग, तुला एवढी बोलली तर तू जाय त्याला थांबलेले छोट्याले. आम्ही नाही जात, मी बापासून जात नाही. जाऊ द्या, आपल्या भांडण ना करू. सरपंच, हो सरपंच, सरपंच पोलीस स्टेशनला फोन लावा. असा थोडी सोडणार आहे मी. लावतो ना आता पोलीसवाले फोन लावतो ना. याचा जर रिपोर्ट घेतले जाईल तर हाही सरपंच नाव बदलून ठेवीन मग. माझ्या गावात येऊन मले धमक्यात येऊन राहिला, नठून जाऊन राहिला तो माझ्या तळ्यावर उरावून. हा सरपंच लाभ पोलीस स्टेशनला फोन ला नाही, याचा रिपोर्टच नको घ्यायला. ते बाई तर एवढी बदमाश आहे का सांगा. काहीच बोलली त्या आम्हाला. त्या देवल्याची तर काहीच ठेवली नाही, इज्जत कवडीची बी नाही. त्या शिवल्याच्या बायकोचा भाऊ आला तर त्या बाईले 12 हेल्याचा जोर आला वगैरे. अशी वळलाय की बस. तिथं काय झालं काय नाही. पण अशी शादू आहे गावातल्या लोकांना काय सांगा. मदत करत नाहीत म्हणे. भामटे नुसतं तोंड पाहता ढमूक टमूक. लय बोलली बा, कशीच बोलली वा. कशा घाण शिया दिल्या वा. आपल्याला येतही नाहीत बा त्या शिव्या. कुठे साऱ्या गावाचा वाहीत बरं हातभर सांगते. काही गरज आहे का आठीसा घेन ना जण. तू बैका बकी एका मग नाक दिल बुडायला हात धंदा आहे. बरं आत्ता फोन लावतो ना पोलीस स्टेशनला. पाहतो ना आता या की किती मोठा आहे तो गडी. फडफड कसा करते तो. गावाच्या पुढे जाते का रे भाऊ? गावाच्या खिलाफ जाते का? याला काच लागते हिसका. हॅलो, इन्स्पेक्टर गोडबोले स्पीकिंग. हॅलो, हा साहेब मी सरपंच बोलून राहिलो. बोला. आमच्या गावातली एक केस येऊन राहिली. ते थोडे बंड आहेत, बदमाश आहेत ते लोक. ते थोडस लक्ष देता. ठीक आहे. पण काय केलं त्यांनी? असं काय झालं? साहेब काय सांगा तुम्हाला काय झालं. त्या बाईचा नवरा एवढा बोगस आहे, बदमाश आहे. आणि बंद्या गावाला ते बाई शिव्यात येऊन राहिली. आणि ती बाई आता रिपोर्ट द्यायला येऊन राहिली. काय सांगा तुम्हाला. बंद्या गावाची अशी तशी करून टाकली त्या बाईनं. तर कसा तुम्ही रिपोर्ट घेऊ नका, समजू करा आणि पाठवून द्या घरी. बरं ठीक आहे. येऊ द्या सरपंच, मी पाहतो त्यांना काय आहे तर. घेतो त्याचं ऐकून, नंतर मग त्यांना सांगतो मी काय तर. ठीक आहे. हो साहेब चला मग. ठेवतो साहेब मग. राम. हो ठीक आहे. ठेवा. घेणं म्हणा आता दाबून. कसा रिपोर्ट देत होता साहेबाला सांगूनच दिलं डायरेक्ट रिपोर्ट घ्यायचा नाही म्हणून. साहेब काय आता रिपोर्ट घेत नाही तिथं लिहू. तुम्ही आता कसा आहे तो खेळ. कसा शिवल्याचा साया कुत्तीन कसा गावाले बोलते, गावातल्या लोकांना बोलते, समजते दादा. त्या शिवल्याच्या सायाला तसंच पाहिजे. जवायला म्हणा झांबल कुत्र्यासारखा वासाळा वास घेत साऱ्या गावामध्ये. तुला जर दिसून का शिवल्या तर मग म्हणजो असे न मापोरे. पण त्याला कसं आता हिसका शिकाच लागते. राजा सरपंच, तुम्ही गावाचे सरपंच आहे आणि तुम्ही असे धंदे करून राहिले. तुम्ही ना पहिले राजा जाऊन त्या पोलीसवाल्याला सांगायला पाहिजे आमच्या गावातला माणूस गायब झाला, टमूक झालं. रिपोर्ट घ्या बुवा. चांगला होता. तुम्ही तर राजा कांड्या करायचे काम करून राहिले बा. तुले काही माहित नाही. तू काही आता बडबड करून गोडीचा. माहित असलं तर माणसानं बोला. माहित न ठाऊक नाही काय नाही सुरू ती. काय मला माहित ठाऊक नाही. तुम्हाला बोलला त्या शिवलालचा साया म्हणून तुम्ही असं करून राहिले. बदला घेऊन राहिले तुम्ही. मला काय समजून नाही राहिलं का? मागा तोंडात बोट नाही दिला का? मला समजत नाही म्हणून येळा का मी? दगडू बस झालं ना. तुला अजून काहीच माहित नाही ना. माहित पडीन तर समजेन तुले. सध्या फडफड करू नको तू. दगड हो या पोट्ट्या नांदणे लागेल गुरु. चला गुरु चला. अरे बा चला. काहीतरी नवीन झेमेला शाळा आहे काहीतरी विठ्ठलला माझी आई. मला तसंच वाटून राहिलं म्हणून तर मला चूप केलं. यायनं बोल नाही देऊन राहिले. हे काही ना काही काय 100% झेमेला. आलतं काय दगडू यायच्या मागं काय आहे तर पाहतं का ते? पाहतं का?
मूत कुठे जातं बे कुत्र्यासारखं मागं मागं वाज घेत घे. जाऊ दे. त्याचं ते पाहिजे काही असो हे मिळाले काही तर. बा काही जायला पुरत नाही, चला आपो आपल्या घरी. चला चला. साहेब आम्ही न्यायाची भीक मागायसाठी आलो बा तुमच्याकडे. माझा बाई राजा 4-5 दिवस झाले गायब आहे. राजा घरी नाही आला. साहेब आमचा रिपोर्ट घ्या लिहून. माझी बहीण पागाची करून राहिली. मनवरा गायब झाला. लवकर तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या. आता तुम्ही पाहा नवऱ्याले. साहेब मनवरा बी गायब व्हायला. साहेब मनवरा बी गायब व्हायला. कर बाबा सोंग साताऱ्याचं लगीन म्हाताऱ्याचं. हे बाईचं बा 15 दिवस महिन्यात झाली की आली पोलीस स्टेशनली. बरं घेऊन सरपंचानं फोन लावला बाबा. काय बस काय ठीक आहे, लढू बोलू नका. शांततेत काय झालं ते मला सांगा तुम्ही. काय आहे तर असं लढलं पडलं असं काय समजणारा माणूस. सविस्तर सांगा काय झालं तुमचं. काय सांगू साहेब तुम्हाला आता. माणूस रात्री 1 वाजतापासून गायब झाला. 6 दिवस झाले. आज 6 दिवस पुरे. माझ्या नवरा तसंच गायब व्हायला. साहेब हे दोघं बी सारखेच गेले. साहेब हे सारखेच गेले. ठीक आहे. आजूबाजूला काही चौकशी केली की नाही तुम्ही. सोयऱ्या धायऱ्याला फोन लावले का. गेले ती नाही तर कुठं फिरायले लग्न कार्यात कुठं. तुम्ही म्हणून आले गायब झाले का दुसरं काही लफडं किफडून नाही द्यायचं. साहेब सारी चौकशी करून झाली ना बाबा. सारं बुक केलं ना. साऱ्याला फोन लावले. सारं झालं. वादा पता काढला पण कुठेच नाहीत ते. कुठेच नाहीत ना. माया जवायले थांबला साहेब तुम्ही. तुम्ही जास्त मधात बटर करू नका. त्या बाईला बोलू द्या. त्याचे नवरे गायब आहेत की तुमच्या. मधात शेंड्या हाणण्याची काम करू नका. आम्हाला त्याचं ऐकू द्या. हो साहेब सारायला फोन लावला ना. सारायला फोन लावला पण एकही जण म्हणत नाही की आमच्या घरी आले म्हणून की असं काहीच नाही ना. गायबच झाले ते. कुठेच नाहीत. पुऱ्या गावात पाहिलं. धायरेत पाहिलं. फोन केले इकडे तिकडे. काहीच नाही. काही जाता पता नाही साहेब. काहीच नाही. माझं काय म्हणणं आहे की बा त्याचं काही दुसरी शाळा तर नाही ना कुठे. काही लफडं गिफडं होतं का बा त्याचं काही. करोना होता का कुकडे काही चिटके की तुम्हाला माहित नशील बा तिकडे गेले ते झाले फरार. नाही ना साहेब बाबा. मनावर तसं नाही ना. मनावराचा बाप्पा देव आहे ना. देव आहे. अरे बाप्पा मानवराचं माहित आहे पण हे शिवलाल भाऊचं काही मला माहित नाही बा. हे शिवलाल भाऊ कसे आहेत पण मानवराला देव आहे बापा. हो तुझ्या नवराला देव आहे आणि मानवरा का लोपर आहे का. काय बोलू राहिली का तू. साहेब मानवरा बी बापा असं दुसऱ्या बाई इकडे असं पायात ते बापा वाकून बी. माझ्याशिवाय काहीच नाही. मानवराचं पाणी आलत नाही. आता कसं तुम्ही आपापसामध्ये भांडणं करू नका. ठीक आहे मला समजली तुमची समस्या काय आहे. कसं एवढी गडबड केल्यानं चालत नाही. 1-2 दिवस कसं तुम्ही अजून वाट पहा. कुठे गेले असतील ते येतील. आता कसं कुंभमेळा बी चालू आहे. तिकडे स्नान करायला जाऊ शकतात न सांगता तुम्हाला. काही गॅरंटी नाही ना. तिकडे काही मोबाईलला टावर नाही. रेंज नाही ना म्हणून फोन नशील लागत त्याचा. तर कसं तुम्ही 2-3 दिवस वाट पहा. नाही ना साहेब बाबा. मला कुकडेच जात नाही ना. विचारल्याशिवाय कुकडेच जात नाही. पण या बारीने कसे काय गेले काही पताच नाही ना बाबा. साहेब काहीतरी व्हायला द्यायचं. साहेब काही. साहेब माझा वय राजा काही बी सांगून जाते. राजा मला हागलं म्हटलं सांगते तेवढं सांगणार नाही का. मी चाललो म्हणून तिकडे कुंभमेळ्याली काही चालतं बघा. साहेब मला म्हणते माझा वय. तुम्ही पाहा काय आहे झटकनी. रिपोर्ट घ्या आमचा. मी मनामध्ये वळवळ करू नका बरं. मी काय सांगतो ते ऐका. ह्या बाईच्या मी आधी 3 कंप्लेंट लिहून घेतलेल्या. 3 परत घेतलेल्या त्या बाईनं. आता पुन्हा कंप्लेंट द्यायला येते. मी सांगतो ते ऐका ना. हे बाई ऐकत नाही म्हणून घोर होते. तुम्ही काय करा 2 दिवसांनी पुन्हा या कंप्लेंट करायला माझ्याकडं. पण सध्या नोंदवू नका कंप्लेंट. कसं आहे तुमचे दोघांचे नवरे काही म्हणजे असे हे नाहीत ना. माणसं नाहीत ना चांगले. लिहिल्याचा काय झालं साहेब. काय झालं. पुन्हा आता बी लिहा तुम्ही. आम्ही रिपोर्ट द्यायला आलो ना. मी ऐका माझ्या म्हटलं गरमागरमी करू नका. तर कसं अजून 2 दिवस वाट पाहत मी सांगतो तसं करा ना. ऐकायला पुरते 2 दिवस. खरंच ना 2 दिवस. 2 दिवस थांबायला पुरते आपल्याला. रिपोर्ट द्यायची घाई नाही करायला पुरत. तुला काही समजत नाही. हो साहेब बाबा घ्या ना रिपोर्ट लिहून. घ्या ना बाबा. तसं काही नाही ना. मानवरा खरोखर गायब व्हायला ना. कुठेच नाही ना. ते पाहिलं ना आम्ही ना किती. काही तसे ऐकतील नाही जाणार नाही. बुडी ओळेल बाई आहे हे. कसं थोडंसं थांबावं लागेल आता आपल्याला.
ठीक आहे तुम्ही बाहेर बसा, मी कॉन्स्टेबलला सांगतो तुमचा रिपोर्ट लिहायचा. हा बसा तुम्ही वेटिंग रूम मध्ये बसा. चला हो साहेब, बसतो बाहेर बसतो. चला चला रिपोर्ट लिहून घेतात साहेब. चला बाहेर बसू आपण. हा बाप्पा चल बाहेर, चल बाप्पा बाहेर बसू. सवत्या यायले आता चांगला आकात करा लागते दोघायले वर. हे जास्त दिवसाही सोबती नाही. कधी पोलीसवाले येतील कधी येईल सोडून येतील, काही गॅरंटी नाही बरं. या दोन्ही हरामखोरांना कधी कोणाची व्हिडिओ शूटिंग नाही काढली पाहिजे, मोबाईल हाती नाही घेतला पाहिजे. कोणी म्हटलं बा फोटो काढ तोही नाही काढला पाहिजे हरामखोराईनं. हा असे याचे ढोंगणं थोडा लागतात आता. आता हे काय मोठी गोष्ट आहे का आपल्यासाठी? हा वाजून मग येईल चांगलं खोलीत कोंडून. हा वाजायला काय मी आता मिरकूट कुठून केला तिकडे. मिरची धुनीत देऊ चांगली जाईल, चांगली गरम येईल. हा काय ग मागून धुपूट पहिलं पाहिजे. गड्या कालू चुकलं ना बा, पाया लागतो रे तुया, पाया लागतो बापा. नाक घासतो लेखा, नाक घासतो. असं काही करू नको, मारू नको बा, मारू नको. पहिलेच आमचा जीव कावला रे गड्या, कावला गड्या. त्याचा जीव कावला. हा आमचा काय झालं असतं रे? आमच्या इज्जतच्या धज्जिया वाढल्या. त्यानं खेची दात काढलीस ते लोकांना. माझ्यावर स्वतः तू हाती लागला म्हणून. हा रात्री नवरा बायकोचा व्हिडिओ काढतो का आमचा? बरं की नाही आमच्या लक्षात आलं, पकड लावेन तुले. काय तुला तर गावात व्हायरल गेला असता व्हिडिओ. हा नंगे पुंगे दाखवला असता माठातील काय करून राहिली. हा आमचा रातचा खेळ पाहायचा दाखवून बीज लाग्या खाणीच्या. लाज वाटते तुले बेसरम. आणि वरून म्हणतं माफ कर, ना घासतो. काचं ना घासतो रे तित्रे. आपला तर पुरा तमाशा झाला असता भाऊ. कितीदाच काढले असते लोक. काय बा पायर बा कसे करून राहिले रात्री खेळ. हा आल्या काही लाज वाटते तुले बेसरम हो. असे असे धंदे करता का? तुमचे जर व्हिडिओ काढले तर बेसरमाला खाणीचे हो. लाजा वाटेल पाहिजे तुम्हाला. हा कालू आता काही बोलून फायदा नाही. किती बोललं तरी बेसरमाला काही नसते. तसं धोळा लागतात हे डबल. आता डबल हाती लागतील नाही लागतील. भाऊ भाऊ मला मारू नका खरंच ना. माझे मार खायला शंकतेच नाही आता मामध्ये. मी मरीन डायरेक्ट मरीन मी. कालू दादा मला सोडून दे रे, सोडून दे ना. खरंच ना माझी बायको वाट पाहिजे. जे माझ्यात चूक झाली ना. मी आता या शिवल्या बरोबर राहणार नाही ना. मला सोडणं. तू कोणाबरोबर राय नको रो. मला लोक सांगून बे शानपणा. तू काल सांगून राहिला मला तू. रात्रीचा आमचा पुरा खेळ गेलता ना तुम्ही ना. साहेब शूटिंग काढता का आमच्या रातच्या? तानी वाटली लाज. आता सोडून द्या पण ती. हातपाय धरतात दोघे सण. आता हे मोठे होऊन राहिलं तुम्हाला. चौथ्या धरणं आले धरणं बरोबर. हाता धरतो नाही गचंडी. कालूबाई आता आपल्याजवळ कसं जास्त टाइम नाही आहे. याची बायको आणि आता साया तिकडे फडफड करून राहिले. तर कसं कधी भांड्याफुटीन सांगता येत नाही, नो गॅरंटी. तर कसं आहे आता कसं याली मिरच्याची धुनी, बर्फाची लादी आणि धुपूट हे द्यायला लागते बरं यायला. आता लवकर याचा इलाज करावा लागते कारण टाईम आपल्याजवळ कमी आहे. करू दे ना त्याला फडफड. आता येईल तर खोलीत नेऊन कोंडाच लागते डबल आपल्याला. सोड मग सोड आता. घेईल अंदर घे बरं. चाल येईल दणका देऊ चांगला. माझ्यावर सुद्धा येईल दोघायले बी. नाही पोलीसवाले आले अजून घर होईल ना. हे थोट्टी दिसली नाही पाहिजेत ना. येईल कसं आता मिरची धुनी तिकडे नेऊन फेकणार आपल्याला नदी परा. हो तू काही टेन्शन घेऊ नको. चाल सोड यायला माझ्यावर सुद्धा घे बरं अंदर घे बरं. चाल येईल दे दणकी देणार दादा. कालू मामाची शपथ घेऊन सांगतो. मा बापाची घालतो. बायकोची लाईन लेकराची हे तुम्ही मला सोड करा. सोडलं मी असा गुन्हा करणार नाही ना आता. डबल नाही ना. वाय कालू दादा मारू नका रे बाबा. या शिवल्याचा गुन्हा आहे ना जरा. हा गहू आहे ना. यानं मला फसवलं ना. माय काय चुकी नव्हती ना त्याच्यामध्ये. कालू सवत्या सोडलं मला सोडलं. माय काय चुकी नाही ना. मी बापण्याची काही चुकी नाही. कोणाचा गुन्हा आहे कोणाचं काय आहे काही घेणं देणं नाही आम्हाला. हा टिपऱ्या चाल सवत्या सोड याले. चाल हे नाटकं करून राहिले, लडबोंबल करून राहिले. त्याचा घेणं देणं. चाल घेतो आता याले सोडतो मी. चाल घे अंदर. आता पाय नको पुढू तू. लेलू नको म्हशी सारखा. दी नदी 2-4 गोचके. हात पाय गहिले रे बाबा. त्याच्यात मारतो का रे बाबा. मारू नको ना बोले मारू नका रे. पाय गहिले त्याचे हात पाय गेले. तो तोंड काढून गहिले रे. माझा होता आमची व्हिडिओ शूटिंग काढता का रे. चाल बोलू नको. चाल घे चालेल. काल्या नेऊ नको ना. हो काल्या वळू नको ना मले. हो काल्या मी पाय लागतो रे तुया. हो काल्या मारू नको ना. हो मग पाया लागतो ना. पाया पाणी लागतात. पाणी लागतं. चाल बंद खोलीत चाल फक्त तू आता. पाय तू कशी दणक्यात तुले तर साया. माझ्यावर तो धंदा करतो काय रे. आता पाया लागते तू. पहिले कशी रिकाम तर धंदे सुचतात रे तुले.
मारू नको ना मारू रे येतो ना बाप्पा मारू नको ना मारू नको ना मारू नको येतो घरती मग होई ना पुढे म्हशीसारखा का आलेले तर मागं मागं ओढून राहिलो तरी येऊन नाही राहिला पुढे चांगलं 2 रुपयाला कसं आहे दादा भजीना साले हो माव हो काल्या धुनी नको देऊ ना मारू नको ना काढू दादा असं करणार नाही ना मी आता करणार नाही. काहीच नाही झालं काय झालं दादा करून राहिला चाल लोक शिवले नाटकं नको करू चाल मोकड्या चाल. अरे खरकट्या तोंडाच्या शिवल्या अजून सुरुवात नाही झाली ना व मावन व बापा करून राहिला अजून तो दणका पाहिला नाही तुला कसं आहे तर असं न करणार नाही ना मी सोडून दे ना कालू सोडून दे ना मारू नको ना लागते ना हे धुनी देऊ नको ना ठसका बसते ना माझी किडनी जायला आता किडनी गेली का रे तुझी ठसका बसते आहे की तुले बाबा खोशीन डायरेक्ट तोंडा नाटक करू नको नाटक करशील ना पाय तू दणके मारीन अजून सांगून राहिलो चुप राह बिलकुल चुप. मेलो बबने मरतील बापाला थोडा मा पोटात भय आहे रे मला ठसक्यानं बाहेर येईन रे तो हटी फुटीन रे मरीन रे मी पेंडिकचा कोम आहे ओ फुटते रे बाबा ओ माय धुनी ओ मागो काढू दे हा बापा रे हा तर काही नाटक करते बापा याला तर अपेंडिकचा कोम झाला बापा डायरेक्ट हा कुठे अरे अरे धुनी घेतली की कोम डायरेक्ट बसती असा फुल सांगतो हा आणि वक नाही तर वक काही नाही होत काही तोंडातून बाई निघते तो हा नाही मागून निघीन कुकून निघीन आज बाई निघतेच पण ते अपेंडिकचा कोम हा शिल्लक वाहनाच ह्या आमची रातची व्हिडिओ काढतो ना आता हे करतो रिकाम धंदे हा चाल चुपचाप राहा. त्या ह्या दोघांचं ऐकू नको दोघेही चालबा जाते नाटक्यात यायले कसं दाबून हाणा लागते दाबत झाला झाला आता हाणतून चांगलं मजबूत यायले कालू बापा रे आता तर सुरुवात आहे कालू करून राहिली ती अम्माची व्हिडिओ कसे काढतात साय हो रे मला ऐकवली मी एकटा रे राहिली मी मला वार्ता घरी बाबा माय मेला बबने मेला ओ बापोराला मी कोणता एक बाप आहे रे बापोराला एखादा एक बापा रे बाबा मी मला मारू नको ना ओ बाबू कालू मारू. अरे बडा कालू हे तर काही नाटकं करतात रे बापा हातही निघाला तू मावन बापा मग पोराला एकच बापा मी बापा याला एकच बायको आहे लोकांना दादा असतात मायले तुमचे साय जेव्हा नाटकं करतात साऱ्या गावात कालू टेम्पो घे हे घे टेम्पो चाल आणि जेव्हा टेम्पे 4-4, 5-5 बरगड्या मुळल्या पाहिजे त्याच्या कधी आहे ना जिंदगीत कोणा व्हिडिओत नाही काढला पाहिजे कोणा दारी उभी नाही राहिले पाहिजे खिडकीवर रातची व्हिडिओ लाज वाटेल भाई आमचं नाही तो लगन व्हायला ताजं लगन व्हायला आमचा रातचा व्हिडिओ काढून राहील खिडकीतून बाबा काय कुत्री काय करून राहिला मोठी जीप काढली म्हणा करून राहिला काय झालं रे काय झालं हे शिवल्या ह्याला गाय नाटक शिकवता का रे साले काय म्हणजे माहिती भाई हे दोघं नाटके आहेत दोघं बी एक नाटके आहेत रे बा हे रट्टाहन बापा काही नाटकं करतात बाई अरे यायचं नाटक फाटक सारं मुली माहित आहे ना हन रट्टे यायला हन रट्टे कमळ दोन्ही पाय मध्ये लात मारली गोठ्या फुटले मेलो जीव जाते झाले पाहिजे माझ्यावर चोत हा चांगला पिन्नान लावले गाड्या हे चांगले मजबूत नाही या नाटक खोरेले असंच पाहिजे दाबूनच पाहिजे चांगलं हा बापा सरपंच चांगले वाजवून लावले नाही ना हे काल्याला वाजू द्या ना अशी झोडा लागतात हे कोणाच्या मायबींचा व्हिडिओ काढणं का सोपी गोष्ट आहे का हा ती रात्री व्हिडिओ काढतात माझ्यावर तो हे दोघंही जण हा हे लाज वाटते की नाही जरा ही बेसरम आईले आणून द्या चांगलं झोडू द्या येईल विचार नका करू अटका करते तू अटका करते
सरपंच मरीन नो बापा एखादा आवाज द्या आवाज द्या काल्याले. अरे काय मरीन भाई नाटकं करतात तुम्हाला माहित नाही कशात ते हं? अरे बापा काय देऊन पागल झाले का गळ्या काल्या काल्या अरे मारू नको रे बापा एवढं मारू नको त्याला मरीन फरीनला का एखादा घोर होईनला का जला झाला की आपल्याला. गळ्या नामदेव तुझे काय उठानं खोट खाल्लं गळ्या खाली आवाज देऊन राहा झोळ दे चांगले. हा पण माय बहिणीचा फोटो काढणं व्हिडिओ काढणं का बरोबर गोष्ट आहे काय बरोबर आहे काय हा झोळ दे चांगली. गड्या नामदेव अशी अवल्यात मिलीच चालते गड्या दुसऱ्याची माय बहीण ते आपली माय बहीण. हा लाज वाटेल माझ्या बेसर माले तू टेन्शन न घेऊ पोलिसाला जबाब मी देईन मी न मारलं म्हणून मी असं सांगेन पोलिसा टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा तुम्हाला जेलात नाही जाऊ देणार बापा मी त्या शिवल्याचा तरी हाणू द्या त्याला सायाले. पुढे बा काय पागल सारख्या गोष्टी घुरून राहिल्या हो काल्या काल्या हो काल्या बाहेर लोक. आता हे काही गावातल्या गोष्ट घेत नाहीच होत्या तर कसं आहे तू काय बाहेर येऊ नको तू यायला हाणणं चालू ठेव फक्त. हा कंबळल्या यायच्या नुसतं खूप टाकत राह झप मारत राह झोडत राह. मी आता बाहेरून येतो हे काय म्हणतात तर पाहतो गावातले. हो कालू दादा काय टेन्शन घेऊ नको तू मी हाणतो यायले हाणतो मी चांगलं तू जाय बाहेर पाय काय म्हणतात तर ते. अरे वाचवा रे ओ घातले यार कोणी तुम्हाला वाचवायला कोणीच माय चालवलं नाहीये तुम्हाला वाचवणारा. तुम्ही चुकीच तशी करेल आराम करो हो लाजा वाटेल बाई तुम्हाला. हन सौद्या हन रट्टा मारायच्या कंबळामध्ये याचा आवाज नाही निघला पाहिजे शिवल्याचा. हा तोंडात शब्द नाही निघला पाहिजे. मी बाहेर जातो आता बाहेर आवाज नाही आला पाहिजे याचा. हा आवाज नाही येऊ देत बाई टेन्शन नको तू हाणतो चांगला मजबूत याले तोंडात बोयात घालतो याच्या. चला मग मित्र आता पहा कसा आहे तो दणका पुढे. हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्स करणाऱ्यांचे सर्वांची नावं आपण व्हिडिओमध्ये घेत जाऊ. हा जे कमेंट्स करतील त्यांचे.